एका अभ्यासक्रमासाठी मी शहरात आलो होतो. मित्रांच्या घराड्यात राहण्यापेक्षा मी आपला स्वतंत्र राहत होतो. कॉलेजपासून जवळच मी एक रूम केली होती. रूम मालकही बाजूलाच राहत होते. आता माझा खूप अभ्यास होईल असा माझा समज झाला होता. पण रूम केल्यानंतर मला समजले की रूम मालकाला तर 2 बायका आहेत. मालकाचे वय वाढलं होतं, पण त्याच्या बायकांचे वय त्यापेक्षा खूपच कमी होतं. त्या मालकांना मी काका म्हणायचो, तर त्यांच्या बायकांना काकू असं म्हणायचो. काकांची पहिली बायको काही दिवस नांदत नव्हती, म्हणून रागाच्या भरात काकांनी दुसरी बायको केली होती. तिचं वय तर पहिलीपेक्षा खूपच कमी होतं. पण घडलं असं की त्यांनी दुसरं लग्न केलेलं त्यांच्या पहिल्या बायकोला समजल्यावर ती मुद्दाम नांदायला आली होती. यामुळे घरामध्ये त्या दोघींची सतत भांडणं व्हायची. पहिली बायको दुसरीला म्हणायची, हे माझं घर आहे, तर दुसरी बायको पहिलीला म्हणायची, आता मी लग्न केलंय, तुझा काय संबंध आहे. अशा त्या दोघी एकमेकींना सारखं बोलायच्या. यामुळे काकांचा संपूर्ण दिवस त्या दोघींची भांडणं सोडण्यात निघून जायचा. दुपारनंतर मी कॉलेजहून आल्यावर मलाही त्यांची भांडणं ऐकावी लागायची. त्या दोघींची भांडणं कमी व्हावीत म्हणून काकांनी त्या दोघींसाठी सेपरेट रूम बांधल्या होत्या. पण नवरा नेमका कुणाचा या गोष्टीवरून त्यांची सतत भांडणं लागायची. सततच्या भांडणामुळे काकांना खूप कंटाळा आला होता. पण 2 बायकांपुढे काका काही करू शकत नव्हते. ते दिसायला धष्टपुष्ट होते, खूप तापडही होते, तरीही बायकांपुढे ते गार पडले होते. त्यांच्या सततच्या भांडणामुळे माझा अभ्यासही खूप कमी व्हायचा. त्यामुळे मला वाटायचं दिवसभर अभ्यास नाही झाला तरी आपण संध्याकाळी अभ्यास करू. पण जेव्हा मी संध्याकाळी अभ्यासाला बसायचो तेव्हा त्या दोघींचा आवाज चांगलाच माझ्या कानात घुमायचा. यामुळे रात्रीचा अभ्यासही मागे पडायचा. रात्री दोन्ही बायकोकडे काकांना झोपावं लागायचे. यामुळे एक आवाज बंद झाला की दुसरा कानी पडायचा. यामुळे काकांना रात्रभर सुट्टी नसायची. या वयात देखील मनसोक्तपणे ते जीवनाचा आनंद घेत होते. माझी रूम खेटून असल्याने मला स्पष्टपणे आवाज यायचा. यामुळे अभ्यास सोडून माझे कान त्या आवाजाकडे आतुरलेले असायचे. त्या दोघींमुळे काकांची तब्येत हळूहळू कमी व्हायला लागली होती. यामुळे एक दिवस भाडे देताना मी काकांना सहज विचारलं, काका, तुमची तब्येत खूप कमी व्हायला लागली. तेव्हा ते मला लगेच म्हणाले, सूरज, 2 बायकांमुळे माझी खूप फजिती झाली आहे. एकीला सोडलं तर दुसरी बोंबलती. यामुळे या वैतागाने कुठेतरी लांब निघून जावं असं मला वाटू लागलंय. त्यांना मी रात्रीच्या आवाजाविषयी बोलणार होतो, पण माझ्या तशा बोलण्याने काकांना खूप राग आला असता. यामुळे त्या क्षणी तो विषय मी मुद्दाम टाळला. खरं तर काकांना दुसरी बायको करायची गरजच नव्हती, कारण पहिली बायकोच खूप स्ट्रॉंग आणि मजबूत होती. पण अशा गोष्टी सांगण्याइतपत मी मोठा नव्हतो. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असल्यामुळे ते अशा गोष्टीला घाबरत नव्हते. ते नेहमी एकच म्हणायचे, 2 काय, मी 4 बायका सांभाळेल, फक्त त्यांनी भांडणं करायला नको. त्यांच्याकडे पैसा बराच होता, पण त्यांना मानसिक समाधान अजिबात नव्हतं. त्या दोघींचं मिटवण्यातच त्यांचा दिवस निघून जायचा. यामुळे काकांना बाहेरगावी देखील जाणं जमत नव्हतं आणि या गोष्टीमुळेच नातेवाईक त्यांच्यावर नाराज झाले होते. काही दिवसांनी तर काकांनी त्यांना वेगळी सवय लावली होती. रात्री ते खूप थकून जायचे म्हणून त्यांनी बायकांना टाईम वाटून दिला होता. त्यांनी सांगितलं होतं, एक बायको दिवसभर सोबत राहील तर दुसरी रात्रभर. त्यांनी असं ठरवलं होतं. पण रात्रीवालीला वाटायचं दिवसा चांगला आहे, तर दिवसावालीला वाटायचं रात्री खूप चांगला आहे. असा मार्ग त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यातून मार्ग निघण्याऐवजी उलट भांडणं वाढत गेली होती. यामुळे काका मनाने हतबल झाले होते, पण खचले बिलकुल नव्हते. शेवटी त्यांच्या अशा भांडणामुळे रात्रीच्या आवाजामुळे मित्रांच्या रूमवर राहायला जाण्याचा निर्णय मी घेतला आणि थोड्या दिवसामध्ये मी त्या काकांचं घर सोडलं होतं आणि रात्रीचा आवाज कायमचा बंद झाला होता.